कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा ताई, ताई मी तुमच्या पाया पडते, माझा ऐका। आम्हाला खरंच तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं, आमचं चुकलं, पण खरंच माफ करा। आता माफी मागून काही उपयोग होणार नाहीये। तुमच्या मनात खोट आहे हे मला आधीपासूनच माहित होतं, पण बरं झालं आज सगळ्यांना कळलं ते। कीर्ती बास, मोठी माणसं बोलतायत ना, तुला मध्ये बोलायची काहीच गरज नाहीये। काका बास, तुम्हाला कायम गप्पच करत आलायस, पण आज मी ऐकून घेणार नाहीये। तुम्ही सगळ्यांनी माझं आधीच ऐकलं असतं ना तर हे प्रकरण इथवर आलंच नसतं। ह्या बघा भाऊ, हे जे काही समज केलंय का नाही आम्ही, ते आम्ही मुद्दाम नाही हो केलं, ती का केलंय हे एकदा समजून घ्या की आमच्याकडनं। नाही आजी, आता ना ऐकण्यासारखं काही राहिलेलं नाहीये। ही गोष्ट लहान नाहीये आमच्यासाठी, हे सरळ सरळ खोटं बोलून फसवल्यासारखं आहे। त्यामुळे अशा घरामध्ये मी माझ्या आशूचं लग्न नाही होऊ देणार, कधीच नाही। मी त्याला ना खूप चांगल्या संस्कारात मोठं केलं। अशा खोटं बोलणाऱ्या कुटुंबाशी मी त्याचं नातं जुळू देणार नाही। त्यामुळे मी हे लग्न इथे आत्ताच मोडते। सीता, अगं ऐक। माफ करा, पण या बाबतीत मला आता कुणाचंही ऐकायचं नाहीये। मला ही सोयरीक नकोय आणि हा माझा निर्णय आहे। हे बघा ताई, ताई मी तुमच्या पाया पडते, माझा ऐका। अहो, या दिव्याची काहीच चूक नाही हो, मी यांना सांगितलं होतं या सगळ्यात दिव्याला घेऊ नका, माझा ऐका ना एकदा। अहो पण दिव्याला माहित होतं ना, मग निदान दिव्याने तरी आम्हाला सांगायचं। अरे देवा, हे सगळं आता माझ्यावर यायला नको, नाहीतर सगळंच गमावून बसायचे मी। पुरे आता कोणाची चूक आहे, कोणाचं बरोबर आहे हे सगळं बोलून आता काय उपयोग आहे? ही गोष्ट किती मोठी आहे हे कळत नाहीये तुम्हाला, आणि त्याचं काही वाटतही नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।